सो आपण डेरिव्हेशन पाहत आहे. जो पार्टिकल लिनियर एसएचएम परफॉर्म करत आहे त्या पार्टिकलचं एकतर आपण पहिले काढलं होतं आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. हे आपण आधी पाहिलं होतं. काय होतं? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. लिनियर एसएचएम या आपण पाहिलं होतं. आणि त्यामध्ये पहा ते जे होतं डिफरन्शियल इक्वेशन कसं होतं की d²x अपॉन dt² प्लस ω²x इक्वल टू 0. हे डिफरन्शियल इक्वेशन आपण आधीच डिराइव्ह केलेलं आहे ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. बट नंतर मग आपण याच पार्टिकलचं आपण काढलं होतं ऍक्सेलरेशन. याच पार्टिकलचं आपण काढलं होतं ऍक्सेलरेशनचं डेरिव्हेशन. काय निघालं ऍक्सेलरेशन? a इक्वल टू मायनस ω²x असं डेरिव्हेशन निघालं होतं. आणखी त्यामध्ये मिनिमम कुठं असेल मॅक्सिमम कुठं असेल त्या कंडिशन आपण पाहिल्या होत्या. ओके. आणि काल जे आपलं लेक्चर झालंय तर कालच्या लेक्चर मध्ये आपण काढली होती वेलॉसिटी. हा जो पार्टिकल आहे या पार्टिकलची आपण काढली होती वेलॉसिटी की वेलॉसिटी v इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इन रूट a² मायनस x². हे असं आपण त्याची आपण वेलॉसिटी काढली होती कालच्या एक्सप्रेशन मध्ये डेरिव्हेशन मध्ये. जसं आपण म्हटलं होतं की समजा पार्टिकल आहे पार्टिकल मोशन परफॉर्म करत आहे. मोशन परफॉर्म करताना तो जर समजा पॉइंट p इथं असेल तर इथं बा त्या पार्टिकलचं मेन पोझिशन पासूनचं डिस्प्लेसमेंट तर हे असते डिस्प्लेसमेंट. तर एवढं असते डिस्प्लेसमेंट x. ओके. तर आणि आणखी काय म्हणतो आपण की समजा हा जो पार्टिकल बा डिस्प्लेसमेंट झाला कुठल्या साइडने राईट साइडने तर तिथे त्या पार्टिकलवर लागतो रिस्टोरिंग फोर्स लागतो या साइडने ऑपोजिट साइडने Fr. तो पण आपण पाहिला होता. ठीक आहे. ओके. आता बघा हे जे आपण काल आपण डेरिव्हेशन काढलं होतं वेलॉसिटीचं किंवा ऍक्सेलरेशनचं तर त्यासाठी आपण यूज केला होता डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएमचा. तर आजचं आपलं आणखी जे डेरिव्हेशन असणार आहे नेक्स्ट जे डेरिव्हेशन असणार आहे ते सुद्धा म्हणजे कसं आहे की तिथं सुद्धा ते सुद्धा डिराइव्ह करताना आपल्याला यूज करायचं आहे सेम डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. आणि या पार्टिकलचं आता काढायचं आहे डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेशन. ओके. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काढायचा आहे. जसं आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काढलेला आहे वेलॉसिटीचा काढला आता काढायचा आहे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काढायचा आहे x इक्वल टू क्लियर. सो आपला टॉपिक कसा आहे युजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम अँड एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. ओके. आता ऑब्वियसली बरं सोपा आहे. जर ठीक आहे जर तुम्हाला मॅथ्स जर समजा मॅथ्स मध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन जर तुम्हाला समजा चांगल्या प्रकारे जर माहित असले तर तुम्हाला हे डेरिव्हेशन सुद्धा एकदम इझी आहे. बघू आपण. सो स्टार्ट करायचं डेरिव्हेशन स्टार्ट करायचं आहे. त्याने काय म्हटलं यूज करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन. मग आधी लिहू टाकू आपण द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम इज असं असते. बरोबर आहे. ओके. आणि काल आपण याच डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करून आपण काढली होती वेलॉसिटी. तर ते तुम्हाला वेलॉसिटीचं पूर्ण डेरिव्हेशन लिहायची गरज नाहीये. आपण काय लिहितो की युजिंग दिस इक्वेशन किंवा ऑन सॉल्विंग दिस इक्वेशन असं म्हणतात. ऑन सॉल्विंग दिस इक्वेशन आपल्याला काय भेटते वी गेट वेलॉसिटी. काल जे पाहिलं आपण वी गेट वेलॉसिटी. ओके. आणि वेलॉसिटी किती भेटते आपल्याला पाहिलं आपण. वेलॉसिटी किती असते v इक्वल्स टू किती असते प्लस मायनस ओमेगा इन रूट a² मायनस x². ओके. आता इथं प्लस मायनस समजा नाही घ्यायचं आपल्याला. समजा जेव्हा तुला पर्टिक्युलर दाखवायचं असेल तेव्हा ठीक आहे. समजा किंवा बॉडी जर समजा त्या पॉझिटिव्ह कडे तर तेव्हा प्लस यूज करू आपण. बॉडी जर जात समजा निगेटिव्ह कडे तर मायनस यूज करू आपण. ओके. पण आता समजा पर्टिक्युलर फक्त आपल्याला वेलॉसिटी दाखवायची तर वेलॉसिटी साठी आपण तिथं प्लस मायनसची साइन आपण यूज नाही करू. नुसतं आपण ठीक आहे काय यूज करू आपण v इक्वल टू ओमेगा आणि रूट मध्ये काय आहे a² मायनस x². हे झालंय. ओके. पण आता बघा असे इथं या साइडने v आहे वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी ऑफ किंवा वेलॉसिटी ऑफ पार्टिकल. बरोबर. पार्टिकलची जी वेलॉसिटी असते ते डेरिव्हेटिव्ह असते डिस्प्लेसमेंटचं. माहिती असेल त्याची जी वेलॉसिटी असते ते काय असते डेरिव्हेटिव्ह. सो d/dt ऑफ डिस्प्लेसमेंट जे समजा वेलॉसिटी काय असते d/dt ऑफ डिस्प्लेसमेंट dx/dt असते. ओके. इक्वल टू काय निघणे ओमेगा आणि रूट मध्ये काय a² मायनस x². झालं. आता काय करायचं बघ इथं डिवाइड मध्ये dt आहे त्याला तिकडे शिफ्ट करायचं आहे आणि
आणि हे जे समजा रूट मध्ये टर्म आहे त्या रूट मध्ये टर्मला इकडे आणायचं आहे. मग आता काय मिळणार आहे आपल्याला सो विल गेट इतर बा काय करायचं ते जे dt आहे ते इथे तिकडे पाठवायचं आहे आणि या रूटला इकडे आणायचं आहे म्हणजे हा dx च्या डिवाइड मध्ये गेला हा पूर्ण रूट गेला डिवाइड मध्ये सो स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि इक्वल टू काय इकडे काय ओमेगा आहे आणि हा जो dt गेला तिकडे dt गेला त्यासाठी ओमेगा इनटू dt ओके और अगेन आता हे जे साइड हे इक्वेशन आहे समजा हे इक्वेशन या इक्वेशनला द्यायचा इक्वेशन नंबर याला समजा कन्सिडर आपण सेकंड ठेवू ना कारण आपण हे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे डिफरन्शियल इक्वेशन 1 लिहून घ्यायचं ओके नंतर मग वेलोसिटी आपण काढलेली आहे तर वेलोसिटी आपण असं लिहित आहे आणि इक्वेशन सेकंड फॉर्म केलं ओके आता इथे बघा दोन्ही साइडला तुम्हाला घ्यायचं आहे इंटिग्रेशन दोन्ही साइडला घ्यायचं आहे इंटिग्रेशन सो टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड काय मिळेल माझं आपल्याला ओके तर या पण साइड घ्यायचं इंटिग्रेशन सो इंटिग्रेशन आणि ही जी टर्म आहे या टर्मला बघा या टर्मला कसं लिहू शकता का की 1 अपॉन मध्ये रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि इनटू dx बरोबर dx मध्ये dx च्या अपॉन मध्ये आहे ना तर त्याला काय लिहू आपण समजा 1 अपॉन मध्ये हा रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि इनटू dx हा इनटू इकडे दिला इक्वल टू इकडे पण घ्यायचं आपलं इंटिग्रेशन ओमेगा आणि इनटू काय रे dt क्लियर फक्त दोन्ही साइड आपण इंटिग्रेशन घेतोय आता मूव ऑन टू मॅथमेटिकल पार्ट जेव्हा तुम्हाला समजा जो 12वी मध्ये किंवा 11वी मध्ये इंटिग्रेशनचा लेसन असणार आहे त्यामध्ये इंटिग्रेशनचे डिफरंट फॉर्म्युलेज आहेत तुमचा हा 12वी ला तुमचा समजा जो इंटिग्रेशन असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला भेटणार आहे की जर इंटिग्रेशन 1 अपॉन रूट मध्ये बघा हा तुम्हाला असा एक फॉर्म्युला आहे किंवा इनटू dx असा फॉर्म्युला काय फॉर्म्युला इंटिग्रेशन 1 अपॉन रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इनटू dx आणि याचा जो फॉर्म्युला असते log ऑफ x आणि प्लस काय असतं समजा हे समजा पूर्ण रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ठीक आहे असा फॉर्म्युला असते हा तर ऍक्च्युअली मध्ये करता हा फॉर्म्युला नाही करायचा आहे कारण बघा याच्यामध्ये सुद्धा a स्क्वेअर आहे हा जो आपण जे आपण फॉर्म्युला पाहत आहे हा ऍक्च्युअली जे आपल्याला सॉल्व करायचा आहे तर ऍक्च्युअली यासारखा आहे हा इंटिग्रेशन मध्ये फॉर्म्युला आहे असा फॉर्म्युला आहे क्लियर पण त्यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये हा जो a असतो हा व्हेरिएबल असतो हा काय असतो व्हेरिएबल म्हणजे त्याची चेंज होत असते त्याच्यावर तुम्ही डिफरंट व्हॅल्यू पुट करता तुम्ही काय आन्सर निघणार आहे ठीक आहे तर तुम्हाला हा फॉर्म्युला नाही करायचा आहे इंटिग्रेशन मध्ये हा पण फॉर्म्युला आहे पण तो फॉर्म्युला नाही करायचा आहे तर इंटिग्रेशन मध्ये दुसरा एक फॉर्म्युला आहे पहा इंटिग्रेशन मध्ये दुसरा एक फॉर्म्युला कुठला आहे पहा 1 अपॉन मध्ये इन रूट 1 मायनस x स्क्वेअर इनटू dx इक्वल टू आहे sin इनवर्स ऑफ x sin इनवर्स ऑफ x असा एक फॉर्म्युला आहे तुम्हाला मॅथ्स मध्ये इंटिग्रेशनच्या लेसन मध्ये तर हा इथं जर म्हटलं तर इथं 1च राहणार आहे तो कॉन्स्टंट असणार आहे आणि म्हणून मग आपण यासारखा फॉर्म्युला डिग्री लिहू शकतो आता यालाच पर्टिक्युलर मी याला ठीक आहे याला मी यासारखा डिग्री का कन्सिडर केलेला कारण आता 1 आहे 1 ला मी 1 स्क्वेअर लिहू शकतो हे झालं क्लियर आणि एक आणखी गोष्ट पहा इथं जर समजा आपण इक्वल टू काय sin इनवर्स x आहे तर x म्हणजे x upon 1 असणारच आहे x upon 1 असणार आहे तर फॉर्म्युला आपला असा असणार आहे जो तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे तर फॉर्म्युला हा यूज करायचा आहे काय इंटिग्रेशन 1 upon root 1 square minus x square into dx equal to sin inverse of x upon 1 गॉट इट बरं मग आता जर असं जर फॉर्म्युला इंटिग्रेशन मध्ये तर या फॉर्म्युला तुम्हाला इथे यूज करायचा आहे तो फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे फक्त तिथे 1 आहे इथे a आहे क्लियर आणि इथे मग आता आपल्याला असं काय भेटलं इथं की बा x upon 1 आहे इथे काय बनणार आहे इथे काय बनणार आहे sin inverse x upon a बनणार आहे 1 च्या ठिकाणी फक्त a आहे ओके लक्षात ठेवा we have आपल्याला माहिती आहे we have याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ठीक आहे ओके मग आता हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू आपण आता हे जे समजा आपण म्हटलं आपण काय बनणार आहे काय बनणार आहे हे काय बनणार आहे ऍक्च्युअली sin इनवर्स आणि काय म्हणतो ते x upon 1 इथे काय x upon a काय करणार x upon a राहणार x upon a आणि इक्वल टू ठीक आहे याचा आन्सर काय म्हटलं आपण याचा आन्सर हे आलेला आहे sin इनवर्स x upon a इक्वल टू आता हे सॉल्व करायचं आहे अगेन आता ओमेगा म्हणजे असे अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते कॉन्स्टंट असते त्याला बाहेर काढलं हा ओमेगा निघाला बाहेर आणि इंटिग्रेशन इनटू dt
ओके, चला आणखी समोर साइन इन्व्हर्स करा. साइन इन्व्हर्स म्हणजे काय, ऍक्च्युअली साइनचा पॉवर -1 आहे, डिवाइड मध्ये पॉवर +1 असते. म्हणजे त्याला काय लिहू शकतो आपण, किंवा हा x/a आहे आणि याच्या डिवाइड मध्ये समजा काय, हा समजा साइन आहे, कारण साइन इन्व्हर्स वर आहे तर त्याचा पॉवर -1 आहे, डिवाइड मध्ये केलं तर काय होतो, +1 बनणार आहे. ओके, म्हणजे हा डिवाइड मध्ये आहे सगळं इक्वल टू हा ओमेगा आणि इंटिग्रेशन द्वारे, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होत असेल, तुम्हाला काय भेटते, टी भेटते, फक्त तुम्हाला भेटते टी. आणि परत आता आपण इंटिग्रेशन आपण घेत आहे, समजा राईट साइडने घेत आहे तर तुम्हाला एक कॉन्स्टंट पुट करावाच लागेल. तर तो कॉन्स्टंट आपण पुट करणार इथं φ0. इथं आपण कॉन्स्टंट पुट करत आहे कुठला, φ0. लक्षात आलं, काल आपण जो कॉन्स्टंट पुट केला होता आपण तो कॅपिटल सी पुट केला होता. ओके, इथं आपण φ0 पुट केलेला आहे. आता φ0 का पुट केला आहे पर्टिक्युलर मध्ये घेतं बरं, कारण इथं इथं माहिती काय, जे एक्सप्रेशन येणार आहे, एक्सप्रेशन कसं होणार आहे की हा साइन तिकडे जाणार आहे आणि त्याच्यामुळे हा पूर्ण फेज बनणार आहे. आणि फेज जर बनणार आहे म्हणून आपण फेज रिलेटेड जो कॉन्स्टंट पुट करणार आहे तो फेज कॉन्स्टंट पुट करणार आहे, इनिशियल फेज. म्हणून मग इथं φ0 घेणार आहे, इथं सी नाही घ्यायचं आहे, इथं कॉन्स्टंट घ्यायचं आहे, φ0 घ्यायचं आहे. ओके, बरं. आता हा साइन आहे आणि या साइनला आपण तिकडे पडून द्यायला, मग इकडे करायला फक्त x/a राहिला इक्वल टू हा साइन तिकडे गेला म्हणजे त्याला याच्या मल्टिप्लाय मध्ये आणि पूर्ण ब्रॅकेट मध्ये म्हणजे ओमेगा टी प्लस φ0 हे झालं. ओके, अगेन आता हा जो a आहे त्या a ला पण तिकडे पडून द्या, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे x आणि हा a पण गेला तिकडे, सो a sin ओमेगा टी आणि प्लस करा हा φ0 झालंय. आणि हे झालं एक्सप्रेशन, दिस इज एन एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. झालं डेरिव्हेशन, डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेशन झालं का. हे झालं, हा फॉर्म्युला असणार आहे, बेसिक फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ डिस्प्लेसमेंट x म्हणजे डिस्प्लेसमेंट इक्वल टू a म्हणजे काय, अँप्लिट्यूड. पण अँप्लिट्यूड म्हणजे काय असते की समजा बॉडी जर समजा गेली p पासून गेली मॅक्झिमम, तर हे मॅक्झिमम इथं जर गेली बॉडी तर इथं त्याचा झाला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड. हा a झाला अँप्लिट्यूड, जो पार्टिकल परफॉर्म करत आहे डिग्रेसेशन त्याचा अँप्लिट्यूड. साइन ऑफ ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी, टी म्हणजे टाइम असं ना, की तुम्ही डिस्प्लेसमेंट ज्या टाइमला काउंट राहिलाय, समजा आपण असं म्हटलं की टी वर टाइम मध्ये पार्टिकल p इथं पोहोचतो ना, एवढ्या टाइम मध्ये पार्टिकल p इथं पोहोचला तर मग तो टाइम हा ज्या टाइमला तुम्ही डिस्प्लेसमेंट काढण्याचा प्रयत्न करत आहात. ओके, नंतर मग हा φ0 म्हणजे काय आहे, तोच तो एकतर इथं म्हटला होता तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, त्याला म्हणतो आपण इनिशियल फेज. हा जो φ0 आहे इट इज कॉल्ड एज द फेज किंवा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे झालं आणि त्याला काय म्हणतो आपण, फेज आहे इनिशियल फेज, सॉरी त्याला म्हणतो आपण इनिशियल फेज. वेअर समजा इथं सेम करायचं, जो φ0 आहे आता आहे इनिशियल फेज, लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि हे झालं काय, डेरिव्हेशन, झालं डेरिव्हेशन फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. पण हे झालं जनरल इक्वेशन, हे झालं जनरल इक्वेशन की समजा पार्टिकल त्याची मोशन कुठून स्टार्ट करू, पार्टिकल त्याची मोशन स्टार्ट केली समजा मीन पासून, तरी समजा हा फॉर्म्युला म्हणजे हा बेसिक फॉर्म्युला आहे, किंवा पार्टिकल समजा x पासून मोशन स्टार्ट करेल तर हा झाला काय, बेसिक फॉर्म्युला, त्याला जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग डिग्रेसेशन. ओके, बरं. आता माहिती आहे का तुम्हाला हे जे जनरल इक्वेशन आहे, पण आता याच्यामध्ये दोन केस आहेत का, हे जे मोशन आहे किंवा डिस्प्लेसमेंट जे आपण डेरिव्हेशन म्हटलेलं इक्वेशन फॉर्म्युला म्हटलेलं आहे, तर याच्यामध्ये दोन केस येणार आहे. कारण आपण असं म्हणू शकतो आपण की हा जो पार्टिकल मोशन स्टार्ट करणार आहे, होऊ शकतो तो मोशन स्टार्ट करणार आहे मीन पासून. ओके, किंवा आणखी काय पॉसिबिलिटी आहे की होऊ शकतो तो मोशन स्टार्ट करणार आहे फ्रॉम एक्स्ट्रीम मोशन पासून. क्लियर करें, याच्यामध्ये त्या दोन केस येणार आहे की व्हेन द पार्टिकल स्टार्ट इट्स मोशन फ्रॉम मीन पोझिशन, दुसरी केस काय असणार आहे, व्हेन पार्टिकल स्टार्ट इट्स मोशन फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. अशा दोन केस पण आपण डिस्कस करायचं आहे आणि त्या दोन केस मध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला वेगळा येणार आहे, ते पण आपण डिस्कस करू. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल की समजा आपण हे जे आपण डेरिव्हेशन पाहिलेलं आहे, हे डेरिव्हेशन जर समजा इथपर्यंत तुम्हाला ते याचं स्क्रीनशॉट घेऊन टाका, कारण नंतर मी याला हेच करणार आहे. ठीक आहे, डेरिव्हेशन तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. चला आता समोर आपल्याला डिफरंट जे दोन ज्या केस आहेत ते दोन पर्टिक्युलर केस पाहायचे आहेत. सो पहिली काय समजा, पहिली जी केस आहे की त्याला आपण पर्टिक्युलर केस 1 म्हणा, व्हेन पहिल्या केस मध्ये आपण असं म्हणतो की पार्टिकल त्याची मोशन स्टार्ट करेल फ्रॉम मीन पोझिशन. व्हेन द पार्टिकल starts its motion, पार्टिकल त्याची मोशन स्टार्ट करेल फ्रॉम मीन पोझिशन. जेव्हा पार्टिकल त्याची मोशन स्टार्ट करेल फ्रॉम मीन पोझिशन,
ओके, कारण आता आपण असं म्हणतो समजा पार्टिकल समजा इथून स्टार्ट झाली मोशन, इथून बघ स्टार्ट होतं मोशन, बरोबर. तर इथून स्टार्ट करत आहे तर तिथं टाइम कसं असणार आहे, टाइम असेल 0, कारण फक्त मोशन स्टार्ट होत आहे म्हणून टाइम असेल 0. आणि मी पासून स्टार्ट करत आहे म्हणून मग तिथं डिस्टन्स कसं असणार आहे, तिथं डिस्टन्स असणार आहे 0. तिथं डिस्टन्सला काय असणार आहे, तिथं 0 असणार आहे, कारण फक्त पार्टिकल फक्त मोशन स्टार्ट करत आहे. जेव्हा पार्टिकलचे मोशन स्टार्ट करेल तिथं डिस्प्लेसमेंट x 0 असणार आहे आणि टाइम सुद्धा कसं असणार, तो 0 असणार आहे. ओके, मग आता तेव्हा मग डिस्प्लेसमेंट कसं बनणार आहे, हे समजा जनरल एक्सप्रेशन आहे. पण ह्या कंडिशन मध्ये मग तेव्हा डिस्प्लेसमेंट कसं बनणार आहे, फार आता काय म्हटलं आपण, डिस्प्लेसमेंट इक्वेशन आपल्याकडे थर्ड आहे. ओके, तिथे लिहून टाकायचं आहे तेव्हा सम दिस इज एन एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट आहे ना, दिस इज एन एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. ठीक आहे. ओके, तर ते डिस्प्लेसमेंट इक्वेशन कसं बनणार आहे, तर डिस्प्लेसमेंट मध्ये इक्वेशन मध्ये काय x, पण x किती आहे 0 आहे, सो 0 इक्वल टू काय तिथे समोर a, नंतर sin ऑफ, नंतर काय देतात ओमेगा, परंतु बारे ह्या केसमध्ये टाइम कसा आहे, तो 0 आहे आणि प्लस काय तो phi 0, इनिशियल फेज, सुरुवातीचा फेज. अगेन 0 इक्वल टू हा समजा हा a आहे sin, कारण ओमेगा इनटू 0 म्हणजे 0 बनणार आहे. इथं टर्म झाली 0, फक्त राहिलं काय फक्त phi 0, phi 0, त्याला असं लिहू आपण phi 0. या a ला पलीकडे डिवाइड करून द्या, तो गेला 0 चे डिवाइड मध्ये, त्याचं पण आन्सर काय आहे 0, सो sin phi 0. 0 पण a म्हणजे काय 0. मी तुम्हाला ऍक्च्युअली तुम्हाला काय म्हणणार आहे की जो sin phi 0 आहे इक्वल टू काय भेटतं तुम्हाला 0. झालं हे. पण आता तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये कसं असते की sin हा झाला sin, हा झाला अँगल, ही झाली व्हॅल्यू. तर साइनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 0 असते, sin 0 0 असते, किंवा sin पाय म्हणजे 180 याची पण व्हॅल्यू किती असते 0 असते. क्लिअर आहे. इथे आपल्याला आलं काय, इथे काय आलं, या केस मध्ये sin phi 0 इक्वल टू 0 आलेला आहे, परंतु sin 0 च्या 0 असते, sin pi च्या 0 असते. याचा अर्थ असा आहे, याचा मीनिंग असं आहे की इथं phi 0 काय आहे का 0 आहे किंवा काय pi आहे. हेन्स आपण इथं म्हणू शकतो आपण की इथं phi 0 काय असेल, तो phi 0 काय असेल 0 किंवा काय असेल तो pi. बरं, मतलब हा जो phi 0 म्हटला आपण, phi 0 आपण 0 निघालेला आहे. क्लिअर. कारण मग डिस्प्लेसमेंट बाबा हे जे इक्वेशन बेसिक इक्वेशन आहे याच्यामध्ये इनिशियल फेज 0, जेव्हा पार्टिकल मोशन स्टार्ट करेल मेन पोझिशन पासून, तर तिथं इनिशियल फेज किती आला 0 आलेला आहे. ओके, phi 0 आलेला आहे किंवा मग तो pi आलेला आहे. आणि मग आता हा जो phi 0 आहे परत आपल्याला इनपुट करायचा आहे डिस्प्लेसमेंट इक्वेशन मध्ये, आणि मग तुम्हाला भेटणार आहे जेव्हा मोशन स्टार्ट करेल मेन पासून तेव्हाचा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला. हेन्स मग डिस्प्लेसमेंट बनणार आहे काय आपल्याकडे बेसिक जनरल इक्वेशन किंवा x इक्वल टू a sin ऑफ ओमेगा t आणि प्लस काय phi 0 असते, पण या केसमध्ये phi 0 काय आलेला आहे 0 आलेला आहे. आणि म्हणजे मग आपल्याला काय मिळणार एकदम 0 लिहू शकता किंवा तुम्ही pi पण लिहू शकता, काय हरकत नाही. ओके, सो a sin ऑफ ओमेगा t, कारण आपण phi 0 काय केलं, आपण 0 कोट केला आणि काय फक्त ओमेगा t झालं. आणि आपल्याला काय मिळणार आहे a sin ओमेगा t, आणि दिस इज दॅन एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट. दिस इज एन एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट. हे असेल हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हा तर समजा जनरल डिस्प्लेसमेंट किंवा जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट आहे, जनरल फॉर्म्युला आहे की समजा पार्टिकल मोशन करून स्टार्ट करू त्यासाठी हा फॉर्म्युला. पण जर आपण पर्टिक्युलरली म्हटलं की समजा पार्टिकल त्याचे मोशन स्टार्ट करत आहे कुठून, फ्रॉम मीन पासून, तर तेव्हा डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला हा यूज करायचा आहे. आणि हा फॉर्म्युला कसा आला, आणि याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की जो फेज असणार आहे, इनिशियल फेज असणार आहे phi 0 इथं काय आलेला आहे 0 आलेला आहे किंवा मग pi आलेला आहे. ओके, बरं. चला आता बघा, हे जर पहिली केस झाली आता दुसरी केस, सेकंड केस. बरं, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ह्या जे कंडिशन आपण पाहत आहे, इनिशियल फेज कसं असते, किती असते, कुठं असते, ते तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये किंवा एमसीक्यू मध्ये सुद्धा येऊ शकते. कंडिशन कशी ठेवायचं आहे. ओके, तर सेकंडची केस पाहिजे आपल्याला. सेकंड केस मध्ये काय आहे, केस 2. तर यामध्ये पहा, इथं पहिल्यामध्ये पार्टिकल मोशन स्टार्ट केलं त्याने मीन पासून. आता यामध्ये काय असेल, पार्टिकलचे मोशन स्टार्ट करणार कडून फ्रॉम एक्स पोझिशन, होऊ शकते पॉझिटिव्ह पासून किंवा होऊ शकते काय मग निगेटिव्ह पासून. एक आणखी तुम्हाला सांगायचं त्याच्यामध्ये हा जो सुद्धा फॉर्म्युला येणार आहे किंवा जेव्हा पार्टिकल मोशन स्टार्ट करेल मीन पोझिशन पासून तेव्हा डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला असा असते. तर यामध्ये प्लस मायनस साइन असते, प्लस मायनस साइन असते ना. मग आता प्लस केव्हा यूज करायचा, प्लस केव्हा यूज करायचा, मोशन बार ह्या पहिल्यामध्ये आपण काय म्हटलं, मोशन कुठून स्टार्ट करतो मीन पासून. ओके, पण तो मीन पासून बार आहे, मीन पासून तो पॉझिटिव्ह जाऊ शकते किंवा मीन पासून तो निगेटिव्ह पण जाऊ शकते ना. क्लिअर. मग आता प्लस यूज करायची पाहिजे, माहिती काय
जर पार्टिकल जर जाता है मीन पासून कुणीकडे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे, पहा व्हेन पार्टिकल जाणार आहे कडून मीन पोझिशन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, जर पार्टिकल जाणार आहे मीन पोझिशन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, तर तेव्हा ठीक आहे, तेव्हा या डिस्प्लेसमेंट फॉर्म्युलामध्ये प्लस साइन यूज करायचे आहे आणि मायनस साइन केव्हा यूज करायचे आहे, जर पार्टिकल जात असेल मीन पासून निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे. निगेटिव्ह साइन केव्हा यूज करायचे आहे, पार्टिकल जाणार आहे मीन पोझिशन पासून कुणीकडे जाणार आहे, तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे. ही झाली आपली पहिली केस झाली. चला नेक्स्ट आता सेकंड केस पाहिजे आपल्याला. केस 2 मध्ये काय आता आहे, पार्टिकल त्याची मोशन आता मीन पासून स्टार्ट करत नाहीये, पार्टिकल तर त्याची मोशन स्टार्ट करणार आहे कुठून, एक्स्ट्रीम पोझिशन पासून. होशील ते पॉझिटिव्ह पासून स्टार्ट करणार आहे किंवा होशील ते काय आहे निगेटिव्ह पासून स्टार्ट करणार आहे. सेकंड केस, व्हेन द पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. दुसरी केस आहे, जेव्हा पार्टिकल त्याची मोशन स्टार्ट करेल एक्स्ट्रीम पासून, कारण आता एक्स्ट्रीम पोझिशनला म्हटलं, आता मोशन फक्त एक्स्ट्रीम पासून तो स्टार्ट करत आहे, एक्स्ट्रीम पासून स्टार्ट करत आहे, त्यामुळे टाइम तर 0 असणार आहे, कारण मग तो मोशन स्टार्ट करत आहे, टाइम 0. आणि डिस्प्लेसमेंट किती असते पार्टिकल, जर पार्टिकल त्याची मोशन स्टार्ट करत आहे एक्स्ट्रीम पासून, तर एक्स्ट्रीमला तिथं डिस्प्लेसमेंट किती असते, तिथं प्लस आहे, यासाठी प्लस आहे आणि इथून जर स्टार्ट केलं असतं तर मायनस आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती असते, ते असते मॅक्सिमम प्लस मायनस हे असते. मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. व्हेन पार्टिकल स्टार्टेड मोशन फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, टाइम असतो 0 आणि x किती असते, ते प्लस मायनस हे असते. हे झालं मीनला कसं होतं, x 0 होता, कारण मीन पासून स्टार्ट केली मोशन आहे म्हणून मग डिस्प्लेसमेंट 0 होता. ओके, पण इथं x आहे तो x पासून स्टार्ट करते म्हणून प्लस किंवा मायनस आहे. झालं हे. ओके, मग आता आपल्याला जे समजा आपण असं म्हटलं आहे की पार्टिकल मोशन स्टार्ट करतं एक्स्ट्रीम पासून, तेव्हा मग डिस्प्लेसमेंट कसं बनणार आहे. ओके, दिस इज द बेसिक इक्वेशन आपल्याला याचं यूज करायचं आहे. ओके, परंतु x काय, x किती बनलेला आहे, प्लस मायनस हे बनलेला आहे, x किती बनलेला आहे, प्लस मायनस a इक्वल टू काय आहे, इक्वल टू आहे a, नंतर समोर काय आहे sin ओमेगा t, आणि ओमेगा इंटू t आहे, पण ह्या केसमध्ये t कशी आहे, 0 आहे, प्लस हा phi 0 अगेन आले तर हा जो a आहे त्या a ला इकडे डिवाइड मध्ये याच्यात, म्हणजे प्लस मायनस a याच्यावर डिवाइड करायला a इक्वल टू काय आला sin, आणि हा ओमेगा इंटू 0, ओमेगा इंटू 0 म्हणजे 0 आणि प्लस काय आला फक्त phi 0, काय आला फक्त phi 0, sin phi 0. ओके, प्लस मायनस a upon a, काय प्लस मायनस a upon a म्हणजे काय 1, सो प्लस मायनस 1 इक्वल टू काय sin phi 0. बरं, अगेन आता मी याला काय रेशो द्यायला आपण असं लिहून लिहू किंवा sin ऑफ phi 0 इक्वल टू काय प्लस मायनस 1. याचा अर्थ असा की sin phi 0 इक्वल टू आधी काय घ्यायचं, प्लस होऊन घ्यायचं. परत आपण माहिती आहे की साइनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू प्लस येत असते, π/2 90, sin π/2 याची व्हॅल्यू किती असते, प्लस 1 असते. झालं हे. दुसरं तुम्हाला काय घ्यायचं आहे, मायनस, पण साइनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू मायनस 1 असते, माहिती आहे का नाही मला. sin 270 जर पाहिला 270 त्याला 270 आणि त्याला आपण त्याला काय म्हणतो, पायच्या फॉर्म मध्ये 3/2 पाय ना, 3/2 पाय sin 270 त्याला काय लिहितो आपण 3/2 पाय, याची व्हॅल्यू असते -1. क्लियर. आता आपण असं म्हणतो की इथे आपल्याला जे भेटलेलं आहे sin phi 0 प्लस मायनस 1 भेटलेला आहे, याचा मीनिंग असं आहे की phi 0 किती असणार आहे, π/2. एक तर phi 0 काय असेल, π/2 असेल, किंवा और मध्ये काय असेल, phi 0 काय असेल, 3π/2. लक्षात ठेवायचं. हेन्स phi 0 म्हणजे ह्या केस मध्ये phi 0 काय आलेला आहे, phi 0 काय आलेला आहे π/2 म्हणजे 90, आणि जर ठीक म्हटलं आपण किंवा और मध्ये काय आहे, और मध्ये आहे 3π/2. झालं हे. ओके, आता तुम्हाला हे भेटलेलं आहे की जेव्हा पार्टिकल मोशन स्टार्ट करतो एक्स्ट्रीम पोझिशन पासून, तर तेव्हा इनिशियल फेज phi 0 एवढा असेल किंवा एवढा असेल, मग तेव्हा डिस्प्लेसमेंटचा पॉवर कसं बनणार आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे का, जनरल इक्वेशन काय असते किंवा x इक्वल टू काय असते, a sin ओमेगा t प्लस काय असते phi 0, हे आपलं जनरल इक्वेशन आहे. पण या केस मध्ये phi 0 काय आलेला आहे, π/2. आधी कोण करू आपण इथं π/2. ओके, तुम्हाला आणखी एक फॉर्म्युला आहे की sin थीटा प्लस π/2 असतो तो cos थीटा. काय म्हटलं, sin थीटा प्लस π/2 तर तो काय असते, cos थीटा असते. इथं थीटा काय आहे, ओमेगा टी आहे, तो cos ओमेगा टी बनणार आहे. मग इथं काय बनणार आहे, a cos ऑफ ओमेगा टी. समजलं का बरं, सिन्स sin थीटा प्लस
माइनस पाई बाय 2 इक्वल टू काय असेल प्लस घेऊ प्लस पाई बाय इक्वल टू काय असेल तो असतो cos थीटा असतो इथं फक्त ओमेगा टी आहे सो बदला cos ओमेगा टी बनलाय हे झालंय सिमिलरली पहा तुम्ही ठीक आहे तुम्ही समजा इथं फाय झिरो काय पुट केलेला पाय बाय 2 पुट केलेला आहे सिमिलरली जर तुम्ही समजा फाय झिरो पुट केला तुम्ही 3 पाय बाय 2 अगेन तेव्हा पण त्याची पण व्हॅल्यू काय निघणार माहिती आहे अशीच निघणार आहे कारण तुम्ही थीटा मध्ये जेव्हा तुम्ही ऍड करता ऑड नंबर ऑफ पाय बाय 2 तर आन्सर काय असेल त्याचा cos थीटाच असणार आहे ओके तुम्ही पाय बाय 2 पुट केलं तरी समजा cos ओमेगा टी 3 पाय बाय 2 पुट केलं तरी काय येणार आहे हेच येणार आहे ओके झालं आहे म्हणजे आता हा बनला फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटचा when particles start its motion from x position तेव्हा डिस्प्लेसमेंट कसं बनणार आहे ते असं बनणार आहे की a cos ओमेगा टी डायरेक्शन जेव्हा पार्टिकल मोशन स्टार्ट होतं कुठून एक मेन पोझिशन पासून तेव्हा डिस्प्लेसमेंट काय निघणार डिस्प्लेसमेंट x इक्वल टू काय निघतं प्लस मायनस a sin ओमेगा टी हा त्याच्यामध्ये मेन पोझिशन पासून पार्टिकल मोशन स्टार्ट करेल त्यात साइन असते x पासून स्टार्ट केल्यानंतर त्यात cos असते आणि इथं पण असेल प्लस मायनस साइन इथं पण काय असेल प्लस मायनस साइन आता प्लस केव्हाच करायचं सोपी गोष्ट आहे जर पार्टिकलने त्याची मोशन स्टार्ट केली कुठून पॉझिटिव्ह पासून जर पार्टिकलने मोशन स्टार्ट केली पॉझिटिव्ह पासून तर वरची साइड प्लसच करायची प्लस केव्हाच करायची पार्टिकल स्टार्ट्स मोशन फ्रॉम पॉझिटिव्ह एक्सट्रीम पॉझिटिव्ह मोशन आणि निगेटिव्ह केव्हाच करू आपण निगेटिव्ह केव्हाच इथं जेव्हा पार्टिकल मोशन स्टार्ट करेल फ्रॉम निगेटिव्ह एक्सट्रीम when particle start its motion from extreme position negative when particle start from negative position negative extreme position हे सगळं लक्षात ठेवा तुम्हाला एमसीक्यू मध्ये किंवा आपण तुम्हाला डायरेक्शन सुद्धा न्यूमेरिकल सुद्धा कुठला फॉर्म्युला करायचा आहे कुठल्या केस मध्ये न्यूमेरिकल मध्ये काय दिलेलं आहे कंडिशन कशी दिलेली आहे हे सगळं लक्षात ठेवा So हे झालं आपलं डेरिव्हेशन दिस इज अ डेरिव्हेशन फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल बेसिक जनरली आपण डेरिव्हेशन काढलेलं आहे आणि ह्या दोन डिफरंट केस आहेत ओके चला आता यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर सध्याच विचारून घ्या नंतर बघा विचारू बॅच झाल्यानंतर सगळ्या कंडिशन लक्षात ठेवायच्या आहेत एक तर बेसिक जनरल एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं आहे आणि नंतर मग हे केस 1 तर मेन पोझिशन पासून स्टार्ट करते तर तिथं डिस्प्लेसमेंट 0 से टाइम 0 असते आणि नंतर मग तिथं हे कंडिशन पार्टिकल जेव्हा स्टार्ट करते मेन पोझिशन पासून तेव्हा पाय 0 काय असते 0 असते तेव्हा मग पाय असते हे लक्षात ठेवायचं आहे आणि डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला असं असते प्लस साइन केव्हाच करायचं जेव्हा मेन कडून जाणार पॉझिटिव्ह कडे मायनस साइन केव्हाच करायचं जेव्हा मेन कडून जाणार निगेटिव्ह कडे दुसऱ्या केस मध्ये काय पार्टिकल स्टार्ट करते मोशन फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन तर हे असं असते आणि त्यात म्हणजे त्यात फाय झिरो काय भेटते आपल्याला फाय झिरो भेटते हा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इनिशियल फेज अँगल जेव्हा पार्टिकल मोशन स्टार्ट करते एक्स्ट्रीम पासून तर पाय बाय 2 किंवा मग काय असते 3 पाय बाय 2 असणार आहे त्याचं हे एक्सप्रेशन आणि अगेन मग प्लस साइन केव्हाच करायचं मायनस साइन केव्हाच करायचं आहे ओके स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा इरेज करणार आहे घेतला असेल स्क्रीनशॉट काही कोणाला डिफिकल्टी आहे चला सपोर्ट आता तुम्हाला जे बेसिक जे डेरिव्हेशन आलेलं आहे आपण जे डिराइव्ह केलं आहे डिस्प्लेसमेंटचं बेसिक जनरल डेरिव्हेशन ते पण तुम्हाला पूर्ण फॉर्म्युला सगळे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत पूर्ण सगळे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत बरं सो वी हॅव ऍक्च्युली डेरिव्हेशन इथं संपलेलं आहे डेरिव्हेशन इथं संपलेलं आहे आपली नेक्स्ट नोट ऍक्च्युली हे नोट आहे आपण नोट म्हणू आपण ओके तर वी हॅव डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल जो परफॉर्म करता है लीनियर एसेचर परफॉर्मिंग लीनियर एसेचर तर त्याचं काय समजा आणि त्याचं डिस्प्लेसमेंट समजा आणि ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम कुठलाही टाइम समजा टाइम टी जेव्हा टाइम असेल टी असेल तेव्हा डिस्प्लेसमेंट तर ती डिस्प्लेस आपण काढलेलं आहे काय असते एक्स इक्वल काय असते ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस काय असते फाय 0 ओके हे झालं काय डिस्प्लेसमेंट इक्वेशन आता आपण माहिती आहे काल आपण जो पार्टिकल परफॉर्म करताय लिनियर एसेचर त्याच्या वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण काढलाय v इक्वल काय असते प्लस मायनस ओमेगा रूट मध्ये काय असते
ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं फॉर्म्युला असते. ओके, हा तर वेलोसिटी फॉर्म्युला झालाय, हे तर समजा आहेच म्हणून. परंतु बघा, जर समजा आता पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट जर असं असेल तर ह्या डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनचा यूज करून तुम्ही पार्टिकलची वेलॉसिटी याचा फॉर्म्युला वेगळा पण लिहू शकते. कारण आपल्याला काय भेटणार आहे, इथे काय भेटणार, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असते, वेलॉसिटी. बरोबर आहे का? याचं काही आपण डेरिव्हेटिव्ह तुम्हाला भेटणार आहे वेलॉसिटी. सो वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल, वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल, ते कसं भेटणार आहे, याचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे त्याला काय करू आपण, d/dt ऑफ x, याचा घेतला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग आपल्याला याचा पण काय डेरिव्हेटिव्ह. सो d/dt ऑफ a sin ओमेगा t प्लस phi 0, हे झालं. अगेन आता d/dt ऑफ x डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असेल, वेलोसिटी. ही झाली वेलोसिटी इक्वल टू, अगेन हा a आहे, तर a ला आपण समजा बाहेर काढला, कॉन्स्टंट आहे तो, त्या कॉन्स्टंटला बाहेर काढला, मग d/dt ऑफ sin. बरं, d/dt ऑफ डेरिव्हेटिव्ह ना, d/dt ऑफ काय म्हटलं हा sin हा ओमेगा t प्लस phi 0, हे झालं. आता याला सॉल्व करायचं आहे. याला सुद्धा आपण आधी सॉल्व केलेलं आहे, याला सुद्धा आधी सॉल्व केलेलं आहे आपण ना. समोर कसं बनणार आहे ते टेस्टरी बोलता येते का, काय म्हणणार आहे, v इक्वल टू हा a, हा d/dt ऑफ sin थीटा काय असते, cos थीटा, cos ऑफ हा थीटा किती दिले, थीटा आपला एवढा आहे पूर्ण, cos ऑफ ओमेगा t प्लस phi 0. पण अगेन आपल्याला काय करायला लागतं, अगेन आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं या पूर्ण ब्रॅकेटचा, म्हणजे d/dt ऑफ ओमेगा t प्लस phi 0. अगेन v इक्वल टू हा a cos ऑफ ओमेगा t प्लस phi 0 इनटू आता याचा पण काय आलं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे d/dt ऑफ ओमेगा t, d/dt ऑफ ओमेगा t, तर त्याच्यामध्ये ओमेगा असते कॉन्स्टंट, कॉन्स्टंटला बाहेर काढतो म्हणजे ओमेगा, आणि इनटू काय आहे d/dt ऑफ t, पण d/dt ऑफ t काय असतो, 1 असते. चला प्लस आता d/dt आपल्याला घ्यायला तर phi 0, d/dt ऑफ phi 0, पण phi 0 असते कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असते, 0 असते. मग तुम्हाला काय भेटणार आहे, v इक्वल टू हा a आहे, हा cos आहे ओमेगा t प्लस phi 0, आणि समोर जर म्हटलं आपण तर इनटू हा ओमेगा आहे, मध्ये निघून गेला, आणि प्लस काय 0, प्लस 0 मध्ये राहिलो, निघून गेलो, आणि या ओमेगाला आपण आधी लिहू. तुम्हाला काय भेटणार आहे, v इक्वल टू a ओमेगा cos ऑफ ओमेगा t प्लस phi 0. क्लियर. इक्वेशन फर्स्ट सेकंड म्हणून आपण इक्वेशन आपण डेरिव्हेशन, इक्वेशन फर्स्ट. हे जर इक्वेशन कशाचं होतं, डेरिव्हेशन, इक्वेशन कशाचं होतं, डिस्प्लेसमेंटचं होतं, आणि ते कशाचं होतं, ते कशाचं निघालं, ते निघालेलं आहे वेलॉसिटीचं. जेव्हा डिस्प्लेसमेंट असं असेल तर त्याची वेलोसिटी अशी असणार आहे. कसं माहिती आहे का, जर पाहिलं तर लिनियर सिस्टममध्ये पार्टिकल वेलोसिटी असं पण असणार आहे, वेलोसिटी अशी पण असणार आहे, आणि वेलोसिटी अशी पण निघणार आहे. जे दिलं असेल त्या हिशोबाने यूज करायचं. जर डिस्प्लेसमेंट जर नाही दिलाय, डिस्प्लेसमेंट नाही दिलेलं आहे, तर तुम्ही वेलोसिटी हा फॉर्म्युला यूज करायचा. क्लियर. बरं, आणखी बघा, ही निघाली वेलोसिटी. आता करायचं आहे आपल्याला ऍक्सेलरेशन. आता बघा, जर म्हटलं आपण आता ऍक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल, कारण याचं जर करायचं ऍक्सेलरेशन, वेलोसिटी आहे, वेलोसिटीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं, ऍक्सेलरेशन. चला काढा बरं, आता त्याला आपण d/dt, याचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह d/dt ऑफ v, इकडे पण घ्यायचं मग आपल्याला d/dt ऑफ पूर्ण ही टर्म, हा a ओमेगा cos ऑफ ओमेगा t प्लस phi 0. अगेन आता बघा, dv/dt ऑफ v, डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलोसिटी काय असतं, ऍक्सेलरेशन. सो ऍक्सेलरेशन इक्वल टू, अगेन हा a आणि हा ओमेगा कॉन्स्टंट आता बाहेर काढलाय, म्हणजे a ओमेगा बाहेर निघाला, d/dt ऑफ आता हे cos आहे, d/dt ऑफ ही cos टर्म आहे ना, d/dt ऑफ cos ऑफ ओमेगा t प्लस phi 0. अगेन a इक्वल टू हा a ओमेगा आणि d/dt ऑफ cos थीटा काय असते, मायनस sin थीटा, काय असते, मायनस sin थीटा. तर थीटा आपल्याला किती आहे, पूर्ण ब्रॅकेट ओमेगा t प्लस phi 0. आणि ते आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असते या ब्रॅकेटचं. आपण मगाशी पाहिलं आपण डेरिव्हेटिव्ह या ब्रॅकेटचा कॅन्सल काय डायरेक्ट फक्त ओमेगा, मग मी तर डायरेक्ट लिहिलेलं आहे ओमेगा. क्लियर. d/dt ऑफ cos थीटा काय असते, मायनस sin थीटा झालंय, आणि d/dt आपल्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट त्याचा आपण आन्सर काढलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट काय आहे, ते ओमेगा, मी डायरेक्ट ओमेगा लिहिलेला आहे, आणि या ओमेगाने आपण सगळं समोर लिहू शकतो. क्लियर. म्हणजे मग हा a इक्वल टू त्या मायनस साइडला पण समोर लिहिलंय, हा a आहे, तो ओमेगा, हा ओमेगा, तो बनला ओमेगा स्क्वेअर, आणि इकडे समजा sin ऑफ हा ओमेगा t प्लस phi 0.
दिस इज द एक्सप्रेशन फॉर द एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग रिलॅक्सेशन. अँड वेअर जर डिस्प्लेसमेंट असं असेल तर वेलॉसिटी असणार आहे आणि तर त्याचं ऍक्सेलरेशन असं असणार आहे. जर तुम्हाला पाहिजे त्याचा पर्टिक्युलर तुम्हाला ऍक्सेलरेशन फॉर्म्युला आपण बाकी सुद्धा पाहिलेला आहे आणि हे पण निघालेलं आहे. मग लक्षात ठेवा तुम्ही कुठली फॉर्म्युला करू शकता. जर तुम्हाला समजा वेलॉसिटी दिलेली आहे त्यात एक्स पण दिलेला आहे, ए पण दिलेला आहे, सॉरी तुम्हाला वेलॉसिटी काढायची आहे, एक्स दिलेला आहे, ए दिलेला आहे, पण दिलेला आहे, हा वापरूच करू आपण. पण त्याच्यात समजा कन्सिडर त्या न्यूमेरिकल मध्ये डिस्प्लेसमेंट नाही दिलाय, मग डिस्प्लेसमेंट नाही दिलं तर कुठला करू आपण, हाच करू आपण. ए दिला असेल, ओमेगा दिला असेल, इनिशियल फेज वगैरे टाइम दिला असेल, तर डिफरंट फॉर्म्युलेस करायचे. याचा पण तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं. ओके, आता जे आपले डेरिव्हेशन झालेलं आहे लक्षात ठेवा. पार्टिकल त्याची मोशन स्टार्ट करेल फ्रॉम एक्सप्रेशन, सॉरी पार्टिकल लिनियर असेल फॉर्म करत होता. लिनियर असेलच्यामध्ये त्याचं डिफरन्शियल इक्वेशन काढलं आपण, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर असेल काढलं होते. नंतर मग आपण ऍक्सेलरेशन काढलं होतं. ऍक्सेलरेशन फॉर्म्युला ते मिनिमम कुठं असते, किती असते त्याचे फॉर्म्युले काढले. काल आपण काढले वेलॉसिटी, पार्टिकलची वेलॉसिटी, त्याचा फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला मिनिमम वेलॉसिटी कुठं असते आणि किती असते हे पण पाहिलं. मॅक्सिमम कुठं असते किती असते हे पण पाहिलं. डिस्प्लेसमेंट आपण आज आपण डेरिव्हेशन काढलेला आहे युजिंग डिफरन्शियल इक्वेशन, डिस्प्लेसमेंट इक्वेशन काढलेला आहे. आणि हा आजचा जो क्वेश्चन होता हा इम्पॉर्टंट क्वेश्चन होता, कारण एक्झाममध्ये रिटन एक्झाममध्ये मॅक्सिमम डेरिव्हेशन विचारतात डिस्प्लेसमेंटचं. हे जे आपण पाहिलेलं आजचा इम्पॉर्टंट क्वेश्चन होता, कारण रिटन एक्झाममध्ये हे बरेचदा विचारलेलं आहे. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल युजिंग डिफरन्शियल इक्वेशन.